नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यांचे 2090 तर 7000 रुपये थेट बँक खात्यात जमा होणार। ते कसे होणार ते व्हिडिओ मध्ये बघूया। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला आहे। कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत, परंतु देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 7000 रुपये जमा झाले आहेत। अनेक शेतकऱ्यांना अतिरिक्त 5000 रुपये दिले गेले आहेत। शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांना मिळाले 7000 रुपये। आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळाले ते बघूया। आंध्र प्रदेश मधील शेतकऱ्यांना 7000 रुपये दिले आहेत। या योजनेत जवळपास 45,85,000 शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, आंध्र प्रदेश मधील शेतकऱ्यांना अन्नदाता सुखी भाव योजनेत पैसे दिले जातात। या योजनेत शेतकऱ्यांना 5000 रुपये दिले गेले आहेत। आंध्र प्रदेश मधील मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते, त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे त्यांनी ट्रान्सफर केले। पीएम किसान सन्मान निधी योजनेत 9.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे। या योजनेत प्रत्येकी 2000 रुपये दिले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 20,500 कोटी रुपये दिले आहेत। त्यामुळे आंध्र प्रदेश मधील शेतकऱ्यांना 2000 रुपये नव्हे तर 7000 रुपये मिळालेले आहेत। शेतकऱ्यांना दिला दुप्पट बोनस। आता शेतकऱ्यांना दुप्पट बोनस कसा मिळाला ते बघूया। आंध्र प्रदेश मधील शेतकऱ्यांसाठी ही योजना पीएम किसान योजनेसोबत जोडली आहे। या योजनेचे नाव अन्नदाता सुखी भाव पीएम किसान योजना आहे। या योजनेत दरवर्षी 20,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। यात आता शेतकऱ्यांना आंध्र प्रदेश सरकारकडून 5000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 2000 रुपये दिले आहेत। या योजनेत 45,85,838 शेतकऱ्यांना 7000 रुपये दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, आंध्र प्रदेश सरकार तर दर वर्षाला 20,000 रुपये दिले जाणार आहेत। दर 4 महिन्यांनी हे पैसे दिले जात आहेत। त्यामुळे दर 4 महिन्यांनी पीएम किसान योजनेसोबत तुम्हाला या योजनेचे 5000 रुपये मिळणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात आता 7000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।